2 दिवसापूर्वी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी एका मुलाखतीमध्ये असं सांगितलं की माझ्या आजोबांनी ओबीसी आणि मराठा या दोन्ही समूहांना आरक्षण दिलेलं आहे। याच विषयावरती आपण काही दिवसापूर्वी चर्चा केली होती आणि याच अनुषंगाने 2 व्हिडिओ आपण यूट्यूबला अपलोड केलेले होते आणि या दोन्ही व्हिडिओमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मराठा समाजासाठी आणि ओबीसी समूहासाठी कशा पद्धतीने आरक्षणाचा प्लॅन केला होता याची चर्चा केली होती। मराठा समाजासाठी आरक्षण देत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी काय प्लॅनिंग केलं होतं आणि ते आरक्षण कसं मिळवलं या संबंधीची आपण चर्चा केली होती आणि त्याचे ऐतिहासिक पुरावे आणि संदर्भ देखील आपण दिलेले होते। या व्हिडिओ मधला काही भाग आपण इथं पाहूया की या व्हिडिओमध्ये नेमकं आपण काय म्हणालो होतो। मराठा समाजाकडून होणारी आरक्षणाची मागणी ही आजची नाही तर सायमन कमिशन भारतात येऊन गेल्यानंतर या मागणीला प्रामुख्याने सुरुवात झाली होती। आरक्षणाच्या मागणीसाठी केशवराव जेधे, भास्करराव जाधव, श्रीपतराव शिंदे यांनी सुरुवातीला स्वतंत्र मतदारसंघाची मागणी ब्रिटिशांकडे केली होती। शिवाय मराठ्याच्या स्वतंत्र मतदारसंघाच्या मागणीसाठी भास्करराव जाधव यांना लंडनलाही पाठवण्यात आलं होतं, परंतु त्यांच्या मागणीला यश आलं नाही आणि पुढे अस्पृश्याबरोबरच मराठा समाजासाठी गोलमेज परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केलेली आपल्याला पाहायला मिळते। आणि म्हणूनच 1932ला ज्यावेळेस जातीय निवाडा घोषित झाला त्यावेळेस अस्पृश्यांबरोबरच मराठा समाजासाठी देखील 7 स्वतंत्र मतदारसंघ जाहीर झालेले आपल्याला पाहायला मिळतात। त्याचबरोबर ओबीसी समूहासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आरक्षणाचं प्लॅनिंग केलेलं होतं त्या अनुषंगाने देखील आपण एक व्हिडिओ तयार केलेला होता आणि त्या व्हिडिओमध्ये देखील आपण ओबीसी साठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कसं प्लॅनिंग केलं होतं याची चर्चा केली होती। या व्हिडिओमध्ये देखील आपण याचे संदर्भ दिलेले होते आणि शूद्रपूर्वी कोण होते या ग्रंथामध्ये नेमकं बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसीच्या जनगणनेची कशा पद्धतीने मागणी केलेली होती आणि दादासाहेब गायकवाडांना लिहिलेल्या पत्रामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी नेमकं काय म्हटलं होतं याची चर्चा केलेली होती। त्या अनुषंगाने देखील त्या व्हिडिओमधला काही भाग आपण इथे पाहूया। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे पत्र भाऊरावांना लंडनहून लिहिलेलं आहे। या पत्रात बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की आपण इथे पोहोचलो ही बातमी गोपनीय ठेवा। बॅरिस्टर जिना यांनी मंडल यांना आपल्या पॅनलमध्ये काय घेतले याबद्दलचा तर्क पत्रात नोंदवला। मंडल यांचे अभिनंदन करताना सावधगिरी बाळगा, एवढ्या घाईत हू वेअर द शूद्राज हा ग्रंथ प्रकाशित करीत आहे, कारण शूद्रांना घटनात्मक संरक्षण मिळावे हा त्या पाठीमागचा हेतू आहे असं त्यांनी या पत्रामध्ये कळवलं। शूद्र म्हणजे कोण तर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शूद्र म्हणजे अस्पृश्य नसून ओबीसी हा वर्ग येथे लक्षात घेतला पाहिजे, कारण अस्पृश्यांचा गट SC ST म्हणून वेगळा विचारात घेतला गेलेला आहे। आता फक्त शूद्र म्हणजे कोण, ओबीसी आहेत हे आपल्याला स्पष्ट करावं लागेल। मित्रहो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कधीही कुठल्या एखाद्या समूहासाठी किंवा एखाद्या जातीसाठी आपल्या डिमांड ठेवलेल्या नव्हत्या किंवा त्यांच्यासाठी मागण्या देखील केलेल्या होत्या। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं असं होतं की ज्या समूहासोबत सामाजिक भेदभाव झालेला आहे, सोशल डिस्क्रिमिनेशन झालेलं आहे, अशा समूहाला न्यायाच्या प्रवाहामध्ये आणलं पाहिजे, त्याला समान संधी दिली गेली पाहिजे। ज्या समूहाला समान संधी नाकारलेली आहे त्या सर्वच समूहासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काम करत होते आणि म्हणून आजही आपल्याला पाहायला मिळतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आतापर्यंत जेवढ्या काही मागण्या केलेल्या आहेत किंवा जे लढे उभे केलेले आहेत ते लढे संपूर्ण शोषित आणि वंचित समूहासाठी उभे केलेले आहेत आणि म्हणूनच भारतामधल्या प्रत्येक शोषित आणि वंचित समूहासाठी बाबासाहेब आंबेडकर न्याय मागण्या करत होते, समान संधीची मागणी करत होते आणि त्याच अनुषंगाने बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व लढे उभे केलेले आहेत। परंतु केवळ बौद्धांसाठीच किंवा केवळ एखाद्या जातीसाठीच बाबासाहेब आंबेडकरांनी हे लढे उभे केलेले आहेत अशा प्रकारची मांडणी आतापर्यंत करण्यात आलेली आहे। परंतु या आरक्षणाच्या मागणीच्या अनुषंगाने किमान हे संदर्भ तरी तपासले जात आहेत की बाबासाहेब आंबेडकरांनी नेमके काय काय मागण्या केलेल्या आहेत आणि कोणत्या समूहासाठी केलेल्या आहेत। याचाच एक भाग म्हणून आपल्याला पाहायला मिळतंय की मराठा समाज जो आरक्षणाची मागणी करतो आहे या समूहाला बाबासाहेब आंबेडकरांनी कुठले ऐतिहासिक संदर्भ दिले होते आणि कशा पद्धतीच्या मागण्या केल्या होत्या या तपासलं जाते आणि यातूनच सायमन कमिशन समोर त्यांनी दिलेली साक्ष असेल किंवा 1930 आणि 31च्या राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये त्यांनी केलेल्या डिमांड्स असतील आणि 1932ला जाहीर झालेल्या जातीय निवाड्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी मराठा समाजासाठी 7 स्वतंत्र मतदारसंघ मंजूर केलेले ऐतिहासिक पुरावे असतील, हे सर्व पुरावे तपासले जात आहेत। त्याचबरोबर ओबीसीची जनगणना व्हावी यासाठी देखील शूद्रपूर्वी कोण होते ग्रंथाचे संदर्भ तपासले जात आहेत। त्याचबरोबर दादासाहेब गायकवाडांना लिहिलेल्या पत्रामध्ये देखील ओबीसी म्हणजे कोण याचा स्पष्टपणाने उल्लेख आपल्याला सापडतो। तोच उल्लेख आपल्याला 1946च्या शूद्रपूर्वी कोण होते या ग्रंथामध्ये देखील सापडतो आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर ज्या मागण्या करत होते, जी समान संधी मागत होते, जी न्याय
जे न्याय मागत होते तो न्याय कुठल्याही एखाद्या जातीसाठी नव्हता। या समूहासोबत सोशल डिस्क्रिमिनेशन झालेलं आहे किंवा सामाजिक भेदभाव झालेला आहे अशा सर्वच समूहासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लढत होते। त्यातलाच एक भाग ओबीसी आणि मराठा समाज होता आणि म्हणूनच कालच्या एका मुलाखतीमध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकर असं म्हणाले की माझ्या आजोबाने या दोघांनाही आरक्षण दिलेलं होतं, त्यांनी नाकारलेलं नव्हतं। इथंच थांबूया। पुन्हा एकदा हे दोन्ही व्हिडिओ बघायला आपण विसरू नका। या दोन्ही व्हिडिओच्या लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। हे दोन्ही व्हिडिओ आपण नक्की बघावे एवढी विनंती। या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।